बापरे! किती ते जिभेचे चोचले पुरवायचे. हाय, हॅलो, नमस्कार. पूजेच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी विचारच करत होते, की नाश्त्यासाठी काय बनवू, काय बनवू? मग आम्ही जरा खाली गेलो होतो. येताना मग ब्रेड, अंडी आणि चीज घेऊन आलो. मग सार्थूच्या पप्पांना म्हटलं, "थांबा जरा, मी आहे ना तुमच्यासाठी अंडा ब्रेड सँडविच बनवते." मग मग लागले तयारीला लगेचच. एका बाउलमध्ये अंडी फेटून घेतली. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, थोडं तिखट टाकलं आणि तव्यावर छान पाव असे फ्राय करून घेतले आणि ना छोटे-छोटे आमलेट्स पण बनवले होते. मग त्या पावामध्ये आहे ना मी आमलेट्स टाकले, चीज टाकलं किसलेलं आणि थोडंसं ब्लॅक पेपर टाकला आणि तयार करून सार्थूच्या पप्पांना नेऊन दिलं. म्हटलं, "बघा बरं जरा खाऊन कसं लागतंय." मी खाल्लं होतं, छान लागत होतं. त्यांनाही आवडलं. हे खाऊन होतंच की नाही, पप्पांनी आहे ना नमकीनचा बॉक्स आणला. मग काय, साऊची घाई, "उघड-उघड दाखव मला काय आहे." मग तिला दाखवलं. तिला म्हटलं, "तुला काय पाहिजे गं?" तर तिने सोया स्टिक उचललं. हो, आहे की नाही हुशार बरं. त्यानंतर बॉक्स कशाला वाया घालवायचा म्हणून सार्थूला म्हटलं, "आजपासून ही तुझी मांडणी. ह्याच्यावरच तू भांडी मांडत जा आणि खेळत जा." ती म्हणली, "ओके." मग तिचा खेळ सुरू होता आणि मला दिवाबत्ती करायची होती. कारण आई जरा बाहेर गेल्या होत्या, त्यामुळे हे काम मला लागलं होतं. नाहीतर हे त्यांचंच काम आहे बरं का दिवाबत्तीचं. मग तुळशीतही दिवाबत्ती लावून घेतली. स्वयंपाक करायला आले. त्यात सुद्धा साधं जेवण नाही बरं का, जिभेचे चोचले पुरवायला लागतात. चिकन भात बनवला. असा आमचा खादाड दिवस संपला. थँक फॉर वॉचिंग. बाय.